नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे आपलं खरबूजचं प्लॉट आणि आता छान प्रकारे आपलं खरबूजचं प्लॉट सेट झालं आहे. फुटवा चांगला फुटायला लागला आहे. त्यानंतर क्रॉप कव्हरवरती पण व्हायला सुरू झालं आहे. तुम्ही बघू शकता क्रॉप कव्हरमधून आपले खरबूजचे रोप तुम्हाला दिसत असतील. तर शेतकरी मित्रांनो, आज ह्या प्लॉटला 15 दिवस झालेत आणि एकदम छान आणि एकदम सुंदर प्रकारे आपलं खरबूजचा प्लॉट आहे. पांढरी मुळी भरपूर आहे. चांगल्या प्रकारे सेट झालेले आहेत. त्यानंतर एवढी थंडी असून सुद्धा एकदम छान कंडिशनमध्ये सध्या प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, यंदा भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांचे लागवड झाल्यानंतर लवकर रोप सेट नाही झाले. त्यानंतर सेट झाले तर ते फुटवा फोडण्यासाठी किंवा जे शेतकऱ्यांचे थोडं पुढं आहे ते वेले चालण्यासाठी खूप असा प्रॉब्लेम येत आहे. कारण थंडी महाभयंकर थंडी चालू आहे सध्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण थोडं चर्चा करणार आहोत क्रॉप कव्हरबद्दल आणि वॉटर सोल्युबलचे NPKच्या खताबद्दल. तर आधी आपण क्रॉप कव्हर घेऊ. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, क्रॉप कव्हर म्हणजेच एक प्रोटेक्शनच असतं वेलींसाठी, वेलवर्गीय पिकांसाठी आणि खरबूजसाठी तर वरदानच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण क्रॉप कव्हर टाकल्यानंतर किड्यांपासून त्यानंतर आपल्या थंडीपासून आणि रोगराईपासून चांगला बचाव होत असतो आणि आपल्या वेलीची एक सारखी वाढ होणे, त्यानंतर क्वालिटी टिकून राहणे, अशा भरपूर असे फायदे आहेत क्रॉप कव्हरपासून. पण शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी असे आहेत की रोप लागवड झाल्यानंतर रोप सेट होण्याची वाट बघतात. तर काही नर्सरींचे रोप 8 दिवसाला सेट होतात, काहींचे 4 दिवसाला होतात, काहींचे 2 दिवसाला पण होतात. आपल्याला एक्झॅक्टली पूर्ण नर्सऱ्यांचं माहीत नाही, पण नर्सरी चे रोपं लवकर सेट होत नाही हे मला नक्कीच माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं घरचंच रोप होतं आणि आपलं रोप सेट म्हणजे लागवड झाल्यानंतर जवळपास 4थ्या दिवशी आपलं रोप चांगलं सेट झालं होतं. एकदम पांढरी मुळे जमिनीला सुरू झाली. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडून सुरुवातीला एक चूक झाली आहे, म्हणजेच आपलं प्रोटेक्शन म्हणजेच क्रॉप कव्हर आपलं लेट पड आहे. तर माझ्या अनुभवाच्या हिशोबानं मी जे प्लॉट बघितलेत, मी काल चांगले भरपूर असे 5-6 प्लॉट बघितलेत. तर सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की क्रॉप कव्हर हे लागवड झाल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पडायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट खरं आहे. कारण मला शेतकरी भेटल्यानंतर त्यांचा प्लॉट बघितल्यानंतर मला त्याच्यातले फरक जाणवलेत. तर शेतकरी मित्रांनो, त्या त्या शेतकऱ्यांनी ज्या बाजूनं क्रॉप कव्हर टाकायला सुरू झाली होती त्या बाजूपासून शेवटी होईपर्यंत खूप असा बदल झाला आहे. म्हणजे त्यांचं सांगणं कुठं ना कुठं बरोबर होतं. आपलं क्रॉप कव्हर हे 4थ्या दिवशी सेट हो ना हो, आपलं 4थ्या दिवशी क्रॉप कव्हर पडायला पाहिजे खरबूज प्लॉटवर. कारण जेवढ्या लवकर तुम्ही क्रॉप कव्हर टाकसाल तेवढं तुमच्या वेलीला सेट होण्यासाठी, क्वालिटी आणि त्यानंतर फुटवा फुटण्यासाठी आणि वेलीचा शेंडा चालण्यासाठी एकदम चांगला आणि फायदेशीर असतं. हे आपल्याला कळून चुकलं आहे. आपलं एकदा आपली लागवड 15 तारखेची आणि आपलं क्रॉप कव्हर पडलं आहे 25 तारखेला, म्हणजे आपण 10 दिवस लेट होत, म्हणजे आपलं ते चुकलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढं अशा चुका नाही होणार, मी पण काळजी घेईन. आणि ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही ते तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ बघून तुम्हाला पण कळेल आणि नक्कीच तुम्ही असं करून बघा, तुम्हाला फायदा 100% तुम्हाला दिसून येईल. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, वॉटर सोल्युबलची जी खतं आहे आपण जे 1261 असेल, 1919, 13-025, 13-40-13 किंवा 14-48, 0-60-20 असे भरपूर मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एक सोबत कॉम्बिनेशनमध्ये खतं सोडू नका. जर तुम्हाला सुरुवातीच्या ड्रिचिंग करत असेल तर तुम्ही भरपूर असे शेतकरी आहेत की 1261, 1919 किंवा 1261, 13-045 ह्यांचे म्हणजे कॉम्बिनेशन घेतात. कॅल्शियम नायट्रेट 13-045 किंवा कॅल्शियम नायट्रेट 1261 असे भरपूर वेगवेगळे सगळ्यांचे शेड्यूल आहेत. पण माझ्या मते स्पेशल वॉटर सोल्युबल तुम्ही हे स्पेशल तुमच्या म्हणजे स्पेशल सोडा. म्हणजे आज जर मला 1261 सोडायचं आहे तर मी फक्त 1261 सोडणार. त्याच्यासोबत त्याला कॉम्बिनेशनमध्ये एक तर मायक्रोन्यूटन घेईन किंवा मॅग्नेशियम घेईन अशा प्रकारे, किंवा आपलं मायक्रोरायझा किंवा ह्युमिक अशा पद्धतीनं आपण त्याचं कॉम्बिनेशन करू शकतो. पण 2 खतं आपण एक सोबत कॉम्बिनेशनमध्ये सोडायला नाही पाहिजे, कारण त्याचा काही फायदा होत नाही. आपले रोपाचे जे रोप छोटे छोटे असतात त्यांची ती कॅपॅसिटीच असत नाही की ते जे आपण खत सोडतोय क्वांटिटीमध्ये
तर ते घेण्याची त्यांची कॅपॅसिटीच राहत नाही. मग ते खत काय होतं 3 ते 4 दिवसाला न्यूट्रल होऊन जातं. मग ते खत ते पिकाच्या म्हणजे त्या वेलीच्या कामी येत नाही, काहीच नाही, ते आपल्या जमिनीत चाललं जातं. तर शेतकरी मित्रांनो, इथंच कुठं ना कुठं आपला शेतकरी चुकतंय. म्हणजे आपल्या शेतकरीचा खर्च हे वाढतंय, पण आपल्याला पिकाला ते फायदा होत नाही. कारण जसे जसे आपल्या पिकाची ग्रोथ होईल त्याचप्रमाणे खताचे डोस वाढायला पाहिजे. तुम्ही जर लागवड केली, आज माझं 15 दिवसाचा प्लॉट आहे आणि मी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट सोडणार, मग हे बरोबर नाही शेतकरी मित्रांनो. आज मला 15 दिवस झाले या प्लॉटला, तर मी कॅल्शियम नायट्रेट ह्याला किती सोडणार, 2.5 ते 3 किलो. आणि जशी जशी माझ्या प्लॉटची ग्रोथ होत चालेल तसं तसं मी खताची मात्रा ही थोड्या थोड्या प्रमाणानं वाढत चालेल, म्हणजे अर्धा किलोनं. अशा प्रकारे आपलं कुठं ना कुठं खर्चाचं जे बजेट असतं ते कमी होत असतं. तर अशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही खताचं चांगल्या प्रकारे नियोजन करत चाला. कॉम्बिनेशनमध्ये जास्तीत जास्त खतं घेण्यास टाळा, जेणेकरून तुमचा कुठं ना कुठं बजेट म्हणजे तुमचं जे जास्त खर्च होतं आहे ते पण कमी होईल. आणि तुमच्या वेलीला जे लागतंय, जे अन्नद्रव्य म्हणजे जे त्याला जेवढं आहे, म्हणजे एवढं त्याला खाण्याची क्षमता आहे सध्या, तेवढंच ते घेणार. बाकीचं तुमचं वेस्टेज जाणार. म्हणजे असं तुम्ही समजून चाला, तुमच्या ताटामध्ये तुमची कॅपॅसिटी आहे 5 ते 10 गुलाबजांबू खाण्याची, आणि तुमच्या ताटामध्ये 100 गुलाबजांबू ठेवले आणि तुम्हाला म्हणलं खा, तर तुम्ही ते खाणार का? तर नाही खाणार शेतकरी मित्रांनो. तुमची जी कॅपॅसिटी आहे तुम्ही तेवढंच खाणार आणि बाकीचं पूर्ण वेस्टेज जाणार. सेम कंडिशन, सेम हे जे आहे साखळी, हे पण पिकांमध्ये पण लागू होत असते. तर त्याच प्रकारे तुम्ही पण आपल्या पिकांना व्यवस्थित काळजीपूर्वक खताचं नियोजन करा. कॉम्बिनेशन कशा प्रकारे घ्यायचे, कशा प्रकारे नाही, त्या पिकाला सध्याची परिस्थितीमध्ये कशाची गरज आहे ती गरज बघून तुम्ही खताचं नियोजन करा आणि त्यांना खतं सोडत चाला. आणि क्रॉप कव्हरचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे छोट्या छोट्या चुकांपासून आपलं कुठं ना कुठं खर्च पण वाढतं, त्यानंतर आपले प्लॉट पण ट्रेसमध्ये जातात, शेवटपर्यंत आपले प्लॉट टिकत पण नाही. अशा भरपूर अशा समस्या आपल्याला येत चालतात पुढं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं नियोजन आहे. आपण जी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली, जे आपल्याला अनुभव येत आहे ते आपण तुम्हाला मी शेअर केली आहे. मी आजपर्यंत पण म्हणजे लागवड झाल्यापासून मी एकही खत कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं नाही आहे. स्पेशल खतं सोडतो आहे आणि ते पण आपलं प्रमाण 2.5-3 किलोच्या प्रमाणाच्या हिशोबानं आपण खतं देतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, असंच आपण जसं वेलाची ग्रोथ होत जाईल, जसे त्या वेलाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे त्याप्रमाणे त्याची क्वांटिटी आपण किती घेणार आहोत, अशा प्रकारे आपण नियोजन बनवणार आहोत. आपलं एक शेड्यूल बनवणार आहोत आणि त्या प्रकारे आपण आपल्या प्लॉटला देणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा त्याला काहीही देणार नाही, कारण एक्स्ट्रा देऊन मातीत घालण्याकरता नेक्स्ट टाईम ते खत तुम्ही त्याला द्या, म्हणजे ते ट्रेसमध्ये जाणार नाही, कमजोर पडणार नाही आणि त्याची ग्रोथ म्हणजे त्याची क्वालिटी पण माल पण, अशा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल आणि त्या प्लॉटला पण फायदा होईल. आणि हार्वेस्टिंग होईपर्यंत तुमचा प्लॉट हा हिरवागार राहील. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये 2024-25ची माझी जी खरबूजची प्लॉट होती ती तुम्ही बघितलीच असेल. त्यामध्ये शेवटपर्यंत आपला प्लॉट हिरवागार होता. भरपूर असे शेतकऱ्यांनी मला विचारलं की तुमचा प्लॉट हा शेवटपर्यंत हिरवागार का आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे छोटे असे कारणं असतात, त्यामुळं आपलं कुठं ना कुठं चुकतं. तर आपण असं नियोजन बघून, बारकाईनं सगळ्या गोष्टी बघून आपण आपलं प्लॉटचं नियोजन करतो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीचे आता इथून पुढं आपण वेगवेगळे अनुभव, शेतकऱ्यांचे अनुभव, माझे वैयक्तिक अनुभव, अशा सगळ्या गोष्टींचं माहिती करून, बारकाईच्या गोष्टी बघून आपण असेच व्हिडिओ बनवू. त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल हीच आपली इच्छा आहे, दुसरं काही नाही. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याच शेतकऱ्यांना आपला राम राम.